नमस्कार. मनोज जरांगे पाटील मुंबईमधल्या मराठा आंदोलनाच्या सांगतेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. एक आरक्षणाचा अंक किंवा नाट्य संपलं आणि दुसरा नाराजी नाट्याचा अंक सुरू झाला. का? कारण ओबीसींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या की हैदराबाद गॅझेट याचा निर्णय झाला म्हणजे हे ओबीसींचं डेथ वॉरंट निघालं, ओबीसींचं आरक्षण संपलं. हे राज्य स्थापन होताना यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला गेला होता, हे मराठी आहे का मराठ्यांचं आहे? आता तसाच प्रकार सुरू झाला. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी ओबीसींच्या या सगळ्या जखमेवरती मीठ चोळलं म्हणता येईल, काढी टाकता येईल, की ज्या अर्थी भुजबळ आणि हे सगळे ओबीसी नेते नाराज आहेत त्या अर्थी हा जी आर पक्का आहे. म्हणजे थोडक्यात ओबीसींची जी नाराजी आहे ती आता या सगळ्या पहिल्या नाट्यानंतर उफाळून यायला लागलेली आहे. लगोलग सरकार जे आहे ते हरकतीमध्ये आलं. कसं की त्यांनी दुसऱ्याच दिवशी आंदोलनाच्या ओबीसींची पण उपसमिती नेमली, जशी राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाची नेमली होती तशी उपसमिती नेमली आणि चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे त्यांना अध्यक्ष केलं. पण इथं खरोखर हे डॅमेज कंट्रोल होईल का असा प्रश्न पडला आहे. त्याचं कारण असं आहे की एकतर जरांगे पाटलांचं नेतृत्व हे सामाजिक नेतृत्व होतं. आंदोलन जे आहे सातत्याने हा प्रश्न सामाजिक असं म्हटलं जातं. ओबीसींच्या या सगळ्या आंदोलनामध्ये नेतृत्व जे आहे ते राजकीय नेतृत्व दिसते, पॉलिटिकल दिसते. हा एक फार मोठा फरक आहे. त्यातही ओबीसींमध्ये खूप जाती आहेत, जवळपास 350-375 इतक्या जाती आहेत. त्याच्यामध्ये प्रबळ जाती कुठल्या आहेत आपल्याला माहिती आहे, माळे असतील, धनगर, वंजारी आणि या प्रबळ जाती आहेत. त्यांच्यातला जो सुप्त संघर्ष आहे तो आपण बघतोच आहोत. अशा वेळी बावनकुळे म्हणजे जे तेली समाजाचे येतात त्यांच्याकडे जे नेतृत्व आहे ते मान्य होईल का? सगळ्यांना एकमुखी मान्य होईल का? म्हणजे भुजबळ असतील किंवा इकडं शेंडगे असतील धनगरांचे, पंकजा मुंडे असतील वगैरे. कारण आपल्याला माहिती आहे की हा अंतर्गत संघर्ष कसा आहे तो हाकेंच्या व्हिडिओमुळं कसा बाहेर आला की मळमळ होतीये माळी समाजाला वगैरे. म्हणजे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये बावनकुळे यांची नियुक्ती जी आहे किंवा उपसमितीची केलेली नियुक्ती हे डॅमेज कंट्रोल करायला ओबीसींची जी नाराजी आता उफाळायला लागली ती पुरेशी आहे का? आता दुसरीकडं देवेंद्र फडणवीस स्वतः जे आंदोलन सुरू आहे तायवाड्यांचं त्या ठिकाणी जात आहेत, याच्याही आधी गेलेले आहेत. विशेष म्हणजे मराठाच्या आंदोलनामध्ये ते फिरकले पण नव्हते. पण स्वाभाविक आहे, कारण म्हणणं काय असतं की बाबा ओबीसी आमचा DNA आहे, माधव आमचा हा पॅटर्न आहे आणि त्यामुळं ओबीसींच्या आंदोलनाला हजर राहणं हे एक प्रकारे घरचंच कार्य ठरतं. पण ते सुद्धा बघा का कठीण वाटतंय. ओबीसी हिंदुत्व हे पुरेसं नाही आहे. भाजपला जी सत्ता मिळालेली आहे त्यासाठी ओबीसी किती महत्त्वाचं आहे यासाठी या आंदोलनाला हजर राहावं लागतं. अगदी आपण नजर जरी टाकली लोकसभेच्या आकडेवरती भाजपच्या, की 1996ला 9% ओबीसी मतांची आकडेवारी होती, ती पुढं 98ला 26%, 99ला 23%, 2004ला 22%, 2009ला 23%, 14ला 34% आणि 19 आणि 24ला 44% लोकसभेची. म्हणजे फक्त महाराष्ट्र लेवलला नाही, देशाच्या पातळीवर सुद्धा भाजपची जी वोट बँक आहे ती ओबीसी आहे. अमित शहा अभिमानाने सांगत असतात नरेंद्र मोदी हे ओबीसी पंतप्रधान आहेत किंवा अनेक मुख्यमंत्री हे ओबीसीचे केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे कदाचित 2014ला मुख्यमंत्री होऊ शकले असते. थोडक्यात काय की केवळ हिंदुत्व पुरेसं नाही, ओबीसी जी वोट बँक आहे, हा जो DNA हा पॅटर्न आहे तो जपावा लागतो. कारण तिकडं दुर्लक्ष केलं तर गेन कोणाला होऊ शकतो? काँग्रेसला होऊ शकतो. कारण राहुल गांधी जे आहेत ते पण आता ओबीसीची बात करतात. आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं तेव्हा जर आपण बघितलं तर मराठा नेतृत्व बऱ्यापैकी गप्प होतं सगळ्याच पक्षांमधलं, परंतु तसं ओबीसींच्या नेतृत्वाचं नाही आहे. आता हळूहळू वडेट्टीवार असतील, पटोले असतील, हे सगळे बोलू लागतील. त्यामुळे कुठंतरी हे सगळं आपला जो DNA आहे किंवा आपला जो ओबीसी वोट बँक आहे ती इंटॅक्ट राहण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस तिकडे लगोलग जात आहेत. पण फक्त भाजपचा मुद्दा नाही आहे, कारण सरकार कुठलं चालवत आहेत फडणवीस तर आघाडी सरकार चालवत आहेत. त्याच्यामध्ये शिंदे यांच्याशी जरी नैसर्गिक युती असली तरी अजित पवार यांच्या पक्षाबरोबरची जी युती आहे ती राजकीय युती आहे. आणि त्याच्यामध्ये आता हळूहळू तटकरे काय किंवा भुजबळ आहेत ते बोलू लागले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे महायुती सरकारमध्ये जी आता अस्वस्थता वाढायला लागलेली आहे. छगन भुजबळ यांनी आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे GR काढलेले आहेत त्याच्यावरून ओबीसी समाजामध्ये मोठा संभ्रम आहे. आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत आणि गरज पडली तर आम्ही न्यायालयामध्ये देखील जाऊ.
आपण बघितलं होतं जेव्हा जरांगेंचं आंदोलन पहिल्यांदा पेटलं होतं तेव्हा कोण पुढं आलं होतं? तेव्हा भुजबळ हे पुढं आले होते. भुजबळांनी अगदी जालना किंवा त्या परिसरामध्ये पण सभा घेतल्या होत्या. आणि आता पुन्हा कदाचित भुजबळ जे आहेत ते ॲक्टिव्ह होऊ शकतील. आणि भुजबळ हे तसे शांत बसणारे नेते नाही आहेत. कारण त्यांना माहिती आहे, पहिल्या वेळेस पण काय म्हटलं होते भुजबळ, की बाबा या सगळ्या ज्या नोंदी आहेत, जी प्रमाणपत्र मिळत आहेत ती बोगस आहेत. म्हणजे ज्याच्या आधारे जरांगे दावा करतायत की कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले, ही गोष्ट खरी आहे. जरी सरसकट सगळा लाभ होणार नसला, तज्ज्ञ म्हणतायत, तरी पण एक मोठा वर्ग जो आहे तो हळूहळू आता ओबीसीमध्ये जायला लागलेला आहे मराठ्यांचा. आपल्याला माहिती आहे की विदर्भामध्ये तर पंजाब देशमुखांनी मागच केलं होतं, खानदेशामध्ये पण झालेलं आहे. आता हैदराबाद गॅजेटच्या निमित्ताने मराठवाडा आणि 1 महिन्यानंतर सातारा, पुणे, औंध गॅझेटच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र इथं जर का असे एक मोठा चंक, मोठा वर्ग जर जायला लागला तर ही अस्वस्थता वाढणार आहे आणि ही परवडणार नाही आहे. तर ह्याच्यानंतर येऊ घातलेल्या निवडणुका कुठल्या आहेत? स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत. महापालिका किंवा याच्यामध्ये तिथं 27% आरक्षण आहे. तिथं घमासान होणार आहे. कारण तिथं आपल्याला माहिती आहे की ओपन असेल तर मराठा, मग ओबीसी असेल तर कुणबी, हे आरक्षण घेऊन ही सगळी निवडणूक होणार आहे. आणि त्याचमुळं ही ओबीसीमधली जी अस्वस्थता आहे, कारण सगळ्याच्या मुळाशी मी एक राजकीय आरक्षणच आहे. तर असं जर राजकीय आरक्षण हातातनं सुटत चाललं तर ही नाराजी आहे ती मोठी होऊ शकते. त्यामुळे महायुती सरकारमध्ये जो भुजबळ किंवा हे सगळे नेते आहेत ते अस्वस्थ होऊ शकतात. आणि म्हणून आपण असं म्हणतोय की हा नाराजी नाट्याचा दुसरा अंक जो आहे तो जास्त अवघड असेल का, जास्त आव्हानात्मक असेल का? मराठ्यांचं जे आंदोलन झालं ते हाताळलं यशस्वीपणे, त्याच्याबद्दल आता सगळेजण कौतुक करतायत. पण कधी कधी असं म्हणतात बघा की घरातला जो कर्ता पुरुष असतो तो बाहेरची आव्हानं पेलतो, पण कधी कधी गृहकलहामध्ये त्याला तेवढं यश येत नाही. त्यामुळं हा एक प्रकारे ओबीसी हा DNA असल्यामुळं, वोट बँक असल्यामुळं हा एक प्रकारे ग्रहकला आहे. तो हाताळण्यामध्ये फडणवीस यशस्वी होऊ शकतील का? म्हणून आपण म्हणतोय की हे डॅमेज कंट्रोल उपसमिती वगैरे नेमून पुरेसं आहे का, बावनकुळेंची नियुक्ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं ओबीसी नेते आता रिॲक्ट व्हायला लागलेले आहेत आणि कोर्टामध्ये वगैरे जायची तयारी सुरू झालेली आहे. तर हा नाराजी नाट्याचा दुसरा अंक हा अधिक आव्हानात्मक असेल का? तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? तुमची जी मतं आहेत, प्रतिक्रिया आहेत, त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि बघत राहा बोलू.